नमस्कार मित्रांनो, अर्चना स्टिचिंग हबमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मायक्रो इकॉनॉमिक्समधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच मार्केट इक्विलिब्रियम समजून घेणार आहोत. आपण मागील लेक्चरमध्ये दोन महत्त्वाचे कन्सेप्ट समजून घेतले, त्यामध्ये डिमांड थेअरी अँड सप्लाय थेअरी. आता या दोन्ही कन्सेप्ट एकत्र आले की मार्केट इक्विलिब्रियम तयार होते. हा टॉपिक UGC नेट, MS सेट, MPSC, UPSC, CTET, TET या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या क्लासमध्ये आपण मार्केट इक्विलिब्रियमचे सर्व कन्सेप्ट समजून घेणार आहोत. त्यामध्ये मीनिंग ऑफ मार्केट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम प्राइस, इक्विलिब्रियम क्वांटिटी, ग्राफ ऑफ मार्केट इक्विलिब्रियम, डिसइक्विलिब्रियम, सरप्लस अँड शॉर्टेज, चेंज इन डिमांड अँड सप्लाय. फर्स्ट, मीनिंग ऑफ मार्केट इक्विलिब्रियम. इकॉनॉमिक्समध्ये मार्केट इक्विलिब्रियम म्हणजे अशी परिस्थिती जेथे डिमांड इज इक्वल टू सप्लाय, म्हणजेच कन्झ्युमर्स जितकी क्वांटिटी खरेदी करू इच्छितात तितकीच क्वांटिटी प्रोड्युसर्स विकायला तयार असतात. या परिस्थितीत मार्केटमध्ये स्टेबल प्राईस तयार होते. त्यालाच आपण मार्केट इक्विलिब्रियम असे म्हणतो. इक्विलिब्रियम प्राईस म्हणजे काय? ज्या किमतीवर डिमांड आणि सप्लाय समान असतो यालाच मार्केट क्लिअरिंग प्राईस असे देखील म्हणतात. उदाहरणार्थ, जर बाजारात एखाद्या वस्तूची किंमत 50 रुपये असेल आणि त्या डिमांड 100 युनिट आणि सप्लाय देखील 100 युनिट असेल तर ही किंमत इक्विलिब्रियम प्राईस आहे, 50 रुपये. आता आपण इक्विलिब्रियम क्वांटिटी बघूयात. इक्विलिब्रियम क्वांटिटी म्हणजे ज्या क्वांटिटीवर डिमांड आणि सप्लाय समान असतात. फॉर एक्झाम्पल, प्राईस 50 रुपये, डिमांड 100 युनिट, सप्लाय 100 युनिट, तर 100 युनिट ही इक्विलिब्रियम क्वांटिटी आहे. ग्राफ ऑफ मार्केट इक्विलिब्रियम. मार्केट इक्विलिब्रियम ग्राफमध्ये दोन कर्व्स असतात, ज्यामध्ये डिमांड कर्व हा डाऊनवर्ड स्लोपिंग असतो आणि सप्लाय कर्व हा अपवर्ड स्लोपिंग असतो. ज्या पॉईंटवर हे दोन्ही कर्व इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला इक्विलिब्रियम पॉईंट म्हणजे ई म्हणतात. याच पॉईंटवर प्राईस म्हणजेच इक्विलिब्रियम प्राईस आणि क्वांटिटी इक्विलिब्रियम क्वांटिटी. डिसइक्विलिब्रियम इन मार्केट. कधी कधी मार्केट इक्विलिब्रियम नसते, त्याला डिसइक्विलिब्रियम म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत, त्यामध्ये फर्स्ट सरप्लस आणि सेकंड शॉर्टेज. सरप्लस म्हणजे एक्सेस सप्लाय, ज्यामध्ये सरप्लस म्हणजे अशी परिस्थिती जेथे सप्लाय इज ग्रेटर दॅन डिमांड, म्हणजे प्राईस खूप जास्त आहे, कन्झ्युमर्स कमी खरेदी करतात पण प्रोड्युसर जास्त सप्लाय करतो, म्हणून मार्केटमध्ये अनसोल्ड गुड्स राहतात. त्यालाच आपण एक्सेस सप्लाय म्हणजे सरप्लस सप्लाय असे देखील म्हणतो. आता आपण शॉर्टेज म्हणजे एक्सेस डिमांड. शॉर्टेज म्हणजे अशी परिस्थिती जेथे डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय, म्हणजे प्राईस खूप कमी आहे, कन्झ्युमर्स जास्त खरेदी करतात पण प्रोड्युसर्स कमी सप्लाय करतात, म्हणून मार्केटमध्ये गुड्सची कमतरता निर्माण होते आणि एक्सेस डिमांड निर्माण होते. त्यालाच आपण शॉर्टेज असे म्हणतो. आता आपण चेंजेस इन अ डिमांड अँड सप्लाय. डिमांड किंवा सप्लायमध्ये बदल झाल्यास इक्विलिब्रियम प्राईस देखील बदलतो. इन्क्रीज इन अ डिमांड. डिमांड कर्व राईटला शिफ्ट होतो, त्याचा रिझल्ट आहे इक्विलिब्रियम प्राईस इन्क्रीज, इक्विलिब्रियम क्वांटिटी देखील इन्क्रीज होते. त्यालाच आपण इन्क्रीज इन डिमांड असे म्हणतो. डिक्रीज इन डिमांड मीन्स डिमांड कर्व लेफ्टला शिफ्ट होतो, त्याचे रिझल्ट्स निर्माण होतात इक्विलिब्रियम प्राईस डिक्रीजेस, इक्विलिब्रियम क्वांटिटी डिक्रीजेस. इन्क्रीज इन अ सप्लाय मीन्स सप्लाय कर्व राईटला शिफ्ट होतो, त्याचे रिझल्ट्स इक्विलिब्रियम प्राईस डिक्रीजेस, इक्विलिब्रियम क्वांटिटी इन्क्रीजेस. डिक्रीज इन अ सप्लाय. सप्लाय कर्व लेफ्टला शिफ्ट होतो, त्याचे रिझल्ट्स निर्माण होतात इक्विलिब्रियम प्राईस इन्क्रीजेस, इक्विलिब्रियम क्वांटिटी डिक्रीजेस. एक्झाम ट्रिक. डिमांड increases, price also increases. Supply increases, price decreases. Demand decreases, price also decreases. Supply decrease, price increase.
तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मार्केट इक्विलिब्रियमचे सर्व कन्सेप्ट समजून घेतले. जर हा क्लास तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच UGC नेट, सेट, MPSC, इकॉनॉमिक्स लेक्चरसाठी अर्चना टीचिंग हब सोबत जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.